नारद रस्त्याने चालले होते. एक बाई बसली होती, चेहरा उदास होता. बाई, चेहरा उतरलाय म्हणले. काय काय पोट पाणी पिकलं नाही हो, मुलबाळ काय झालेलं नाही. असू द्या, ईश्वर चिंतन करत चला, होईल, नशिबात असलं तर होईल. ते म्हणले, नारदा नशिबात आहे का नाही कसं काय कळावं? असं करा, तुम्ही नेहमी देवाकडे जाताना गेलात तर सहज विचारून या की हाय काय मुलबाळ. गेले. महाराज भगवंताला सांगितलं, अशी अशी एक पृथ्वी तलावर बाय आहे, तिला मुलबाळ नाही, तिची इच्छा आहे की मला मुलगा होईल का? भगवान म्हणले, नारदा इलाज नाही, त्या बाईला जाऊन सांगा तुझ्या नशिबात 7 जन्मी मुलगा नाही. नारद आले, बाई तुमच्या नशिबात 7 जन्मी पुत्राचा योग नाही, खंत करू नका, परमार्थ करत चला. लक्षात ठेवा. गंमत अशी आहे, व्यवहारामध्ये काही गोष्टी आपल्या चुकीच्या घडतात, काही गोष्टी आपल्याला न आवडणाऱ्या घडतात ना, पण न आवडणाऱ्या घडल्या तरी सुद्धा त्याच्यातून परमार्थ शिकावा. लक्षात ठेवा. तुकोबाराय सांगतात, बाप मेला न कळता. हे तुकोबारायसारखं कोण आहे? नव्हती संसाराची चिंता. बरं म्हणजे बाईल मेली मुक्त झाली, म्हणजे बाईल मेली देवे माया सोडवली. पोर मेले बरे झाले, देवे माया. माता मेली मद दे कथा, तुका म्हणे हरली चिंता. हे कोणी तुकोबाराय म्हणून आपला घास नाही. आपला काय घास आहे सांगा? आपला तसा घास नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, असं कीर्तन संपेपर्यंत म्हणावे. लक्षात ठेवायचं. आणि कीर्तन संपल्यानंतर पाकिट उघडून बघावे. बरं, आणि आपल्या मनासारखं नसलं तर फेकावे. सोपं नाही, लक्षात ठेवायचं. हे सोपं नव्हे. ठेविले अनंते तैसेची राहावे, ऐका वाक्य, असं माणसानं म्हणावं आणि पशूनं जगावं. पशु जगतो, लक्षात ठेवा, ठेवेल तसा. काय विचार बाकीचा करत नाही. नाहीतर सध्या मराठवाड्यात दुष्काळ आहे, मला मान्य आहे ते. मराठवाड्यात पाऊस यंदा झालाच नाही जास्त. त्यामुळे मराठवाड्यामध्ये ज्वारी नाही, तूर नाही, बरीचशी पिकं आपल्याकडे येऊ शकली नाहीत. मला त्याची जाणीव आहे. त्यामुळे रोज उठून तुम्ही चव्हाट्यावर बसला तर तुमची कायमची तुमची चर्चा असते. मी रोज ऐकतोय. कोणती चर्चा? रोज तुमची चर्चा आहे, आपलं कसंही होईल, गुरांचं काय करायचं. आहे का नाही? खरं सांगा. तुमच्या चर्चेचा विषय आहे, आपलं कसं होईल, गुरांनी काय करा सांगा. मोठा गुरांचा काळजीवाला दिसतोच काय? मला आता माझं आहे का, आपलं कसंही होईल, गुरांचं कसं व्हायचं, असं चिंता कोण करतं? तुम्ही करता. माझं म्हणणं असं, ही चिंता गुरांनी केली पाहिजे का नको? करतात का? केले का गुरांनी चिंता सांगा? पाणी नाही कसं व्हायचं, चारा नाही कसं व्हायचं, निवांत आहेत गुरं. लक्षात ठेवा. विशेष म्हणजे मालकानं घातलं तर खातात, नाही घातलं तर गप राहतात. बरं, काही बोलत नाही, तक्रार काही करत नाही. गुरांचा स्वभाव मोठा विचित्र आहे. लक्षात ठेवा. जाऊ द्या. मला सांगायचं कारण असं आहे, आता काय इलाज आहे बाई, उर्वरित विषय ना, परमार्थात खर्च करा, इलाजच नाही. ठीक आहे बाबा, हरकत नाही. नारद निघून गेले. दुसऱ्या दिवशी काय झालं? दुसऱ्या दिवशी त्या गावामध्ये एक अवलिया आला, साधू, जटा दाढी, तेजस्वी असा जाडू, आणि रस्त्यानं असा चालायचा, रस्त्यानं आरामात मस्त, अगदी मजेत मस्तीत चालायचा, असा बघत चालायचा, कोणाला भाव देत नव्हता. आणि सर म्हणायचा, जो हमको 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देगा, असं म्हणायचं. जो हमको 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देगा. लोक म्हणले, काय बावळट. बरं, ह्याला जर बेटा देण्याचं सामर्थ्य असलं तर रोट्या मागत फिरला असता बावळट. लक्षात ठेवा. त्याला नादाला लागलाय कोणाला ठाऊक. कोणी त्याला रोटी वाढली नाही. नेमका या गल्लीतून जात होता. जो हमको 1 रोटी देगा उसको हम 1 बेटा देगा, असं तो म्हटला. त्या बाईनं ऐकलं. आता तिला काय बुडत्याला काडीचा आधार, आला तर गुन्हा, आला नाही तर रोट्या वाया जातील. तिला आपले 2-4 रोट्या होत्या बुट्टीमध्ये काढल्या. त्याच्या जो, बाबा हो नाही तर मुलगा न हो, तुझं तर भूक भागून घे जा. 3-5-6 रोट्या त्याच्या वाट्यात पडल्या. तो म्हणला, मैया कुछ फिक्र न करो, आपको 6 बेटे होंगे. अशी कुठं मुलं होत्यात वय, 6 बेटे होंगे, जा बाबा जा. खरंच काय झालं माहिती आहे का? त्याच्यानंतर 1-2 महिन्यात त्या बाईला दिवस गेले. अगं बाया, ती म्हणली त्या साधूचं खरं होतंय का कोणाला? झालंच खरं झालंच तिचं. आणि तिला मुलगा झाली, आणि बघता बघता तिला 6 मुलं झाली. एवढ्या वेळात मुलं होण्याची शक्यता नसते, पण हे कीर्तनातली मुलं असल्यामुळे लवकर झाली. एवढ्यामुळं कशी मुलं होतील आता, असं आहे. आता म्हणजे त्या बाईला 6 मुलं होण्यात का जर काळ काढला तर माझं कीर्तन 6 वर्षात आलं का नाही. म्हणून आपल्या शॉर्टमध्ये आपण निघालो. तिला 5-6 मुलं झाली. मोठा आनंद झाला फार.
सगळ्या मुलाचं संगोपन करते. आणि नारद निघाले तिकडून. नारदाने पाहिलं बाईच्या घरामध्ये 5-6 मुलं चांगली खेळतात. बाई, काय अंगणवाडी चालवायला घेतली का तुम्ही? बाई म्हणली, नाही हो नारदा, सगळी माझ्या इथं. 6 मुलं कशी काय हो? मग माझी स्वतःच्या इथं. पण तुम्हाला तर मुलगा होणार नव्हतं ना. ती म्हणले, म्हणूनच म्हणते निदान तुमच्या लाडक्या बुवा लोकांतर खरं बोलत ना की दोडानो. लक्षात ठेवा. सगळं जग खोटं बोलतंय, तुम्ही खरं बोलताय. तुम्ही खोटं बोलताय. येतो म्हणताना कीर्तनाला येत नाही म्हणजे कसं काय?